सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्याजिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथजिनप त्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधमपि कुर्वन्ति नाभियादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाले प्रथिता स्त्रीषष्टिपुरुषः कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधहृदयसुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला इष्टाविधाश्चारण पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। मंगलाष्टक रोज म्हणतोय, किती मंगल झालंय? काहीच नाही. का बरं? भावना तशी करतोय का अंतरंगातून आपण की माझं मंगल करोत, हे माझ्या पापाचा नाश करोत, मला माझ्यासाठी कल्याणप्रद होत, अशी जेवढी अंतरंगातून तीव्र भावना असेल तर तिथं कल्याण होणार आहे. पण आपण नुसतं म्हणायचं म्हणून म्हटलं तर स्मरण सुद्धा होणार नाही तिथं आपल्याला त्यांचं, आणि मग कसं मंगल होणार? म्हणून सांगितलं भावपूर्ण वंदन करा, मंगल काय म्हणायचं, स्मरण करा तर मंगल नियमाने होणारच. तर आपण 64 वृत्ती बघत होतो. त्याच्यामध्ये बुद्धिवृत्तीचा एक भेद चालू आहे, पादानुसारिणी बुद्धिवृत्ती. काय सांगितलं होतं त्याचा विशेषतः? त्याचे 3 प्रकार आहेत. पादानुसारिणी म्हणजे काय घेतलं? पदाचं अनुसरण करणारी किंवा पदाचं अनुकरण करणारी अशी ती काय बुद्धी, त्याला म्हणलं पादानुसारिणी बुद्धी. पदाचं अनुसरण करणारी म्हणून पादानुसारिणी असं झालं. हां, म्हणजे ते काय म्हणते त्याला तद्धित वगैरे असलं काय असतं तर त्यामुळं ते शब्द तसा आला. आणि मग सांगितलं बीज बुद्धिवृत्तीमध्ये एखाद्या अक्षरावरून जिनागमाचं ज्ञान होतं असं आलं बीज बुद्धिवृत्तीमध्ये. आणि तर पदानुसारिणीमध्ये काय आलं की एखाद्या पदावरून शब्दावरून
किंवा अजून काय कुठल्या विशिष्ट वाक्यावरून वगैरे मागचं पुढचं सगळं जिनवाणीचं ज्ञान होणं त्याला म्हणलं पादानुसारिणी बुद्धिवृत्ती. म्हणजे तेवढ्या सगळ्या टॉपिकचं ते त्या एका शब्दातून ग्रहण होणं ही त्या वृत्तीची ओळख आहे किंवा त्या बुद्धीची ही विशेषता आहे. तर कोणाच्या निमित्तात होती म्हणून सांगितलेलं, इहा आवरणीय कर्माच्या तीव्र क्षयक्षमाचं निमित्त असताना पादानुसारिणी बुद्धी प्रगट होते. आणि बीज बुद्धीचं काय सांगितलं होतं, अवग्रह आवरणीय कर्माच्या तीव्र क्षयक्षमाचं निमित्त असताना. आणि त्याच्या मागं कोष्ठबुद्धी कोणाचं, धारणा आहे ती. धारणा ज्ञानाचं तीव्र क्षयक्षम असणाऱ्याला सांगितलं कोष्ठबुद्धिवृत्ती प्रगट होते. काय झालं, इहा आवरणीय मिळून ते इहावरणीय झालंय. आवरण लावायचंय ना तिथं. प्रत्येक अवग्रह, इहा, वाय, धारणा ह्या चारी ज्ञानाचे जे आवरण आहे त्याचं क्षयक्षमामध्ये कार्य होतं. मग त्यामुळं प्रत्येक त्या वृद्धीच्या मागं एका कर्माचं क्षयक्षमाचं निमित्त आहे. मग इथं पादानुसारिणीमध्ये इहा आवरणीय कर्माच्या तीव्र क्षयक्षमाच्या निमित्तात ही वृद्धी प्रगट होते. हे ऐकलं होतं. आणि काय सांगितलं होतं, 3 भेद, अनुसारिणी, प्रतिसारिणी आणि उभयसारिणी. म्हणजे काय होतं, अनुसारिणीमध्ये जे पद दिलेलं आहे तर त्याच्या पुढचं सगळं त्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, उपरीम सगळ्या त्या पूर्ण ग्रंथाचं ज्ञान होणं तेवढ्या एका पदावरून, तर ती झाली अनुसारिणी बुद्धी. पुढं प्रतिसारिणीमध्ये त्या पदाच्या अधस्थानी म्हणजेच खालचे जे काही सुरुवातीपासूनच तर आदी मध्य अंतिम कुठल्याही एका पदाला ग्रहण करून जी बुद्धी अधस्तन सगळ्या ग्रंथाला ग्रहण करते तर ती झाली प्रतिसारिणी. पादानुसारिणीचे 3 भेद सांगायला लागलोय. त्याच्यामध्ये पहिलं घेतलंय अनुसारिणी, म्हणजे विशिष्ट पदावरून त्या ग्रंथाच्या पुढच्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होणं, ती झाली अनुसारिणी. प्रतिसारिणीमध्ये त्या पदाच्या खालच्या पूर्ण ग्रंथाचं ज्ञान होणं त्याला म्हणलं प्रतिसारिणी. आणि उभयसारिणी म्हणजे जी बुद्धी नियम किंवा अनियमाने एक बीज शब्दाच्या उपरीम आणि अधस्तन संपूर्ण ग्रंथाला एक साथ जाणते ती झाली उभयसारिणी बुद्धी. म्हणजे सांगितलं थोडक्यात की एका पदावरून संपूर्ण जिनागमाचं ज्ञान होणं, त्या ग्रंथाचं ज्ञान होणं किंवा त्या काय टॉपिक चालू असेल त्या सगळ्याचं ज्ञान होणं ह्याला म्हणलं उभयसारिणी बुद्धी. काय समजून फायदा आहे हे, तर काल आपण सगळं विशेषतेने बघितलं होतं याच्यामध्ये की हे सगळ्या वृद्धी वगैरे आपल्याला पाहिजेत ही भावना नकोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पण अशी विशेषता प्रगटावी किंवा आपल्या पण असा क्षयक्षम वृद्धिंगत व्हावा अशी ज्याला इच्छा आहे त्याला होणार नाही येते एकतर वृद्धी. आणि ज्याला वृद्धी प्राप्त झाली आहे तर तो त्या वृद्धीचा वापर पण करत नाही आहे. मग तिथं मला म्हणायचं आहे की हे सगळं बहिरंगासाठी किंवा त्याची विशेषता काय पर्यायात प्रगटली ह्याच्यासाठी सांगायला लागले. वास्तविक पद काय आहे, बीज काय आहे, आम्हा नेहमी सांगतात ना, काय सांगतात सांगा, अध्यात्म सांगायचं पद आणि अपद. हां ते तर झालंच की, पण ना मोबाईलला बीज वरून जाऊ. बीज म्हणजे एखादा अक्षर ना, मग त्याच्यामध्ये अध्यात्म कसं लावायचं, तर कुठलंही अक्षर असेल तर ते अक्षर स्वतःमध्ये सुद्धा सांगितलं म्हणजे त्या एका अक्षरामधून सुद्धा आपण आत्म्याकडे जाऊ शकतो. कसं सांगितलं, हां बरं असं अल्फाबेटिकली म्हणताय तुम्ही. मी तर या क मध्ये सुद्धा सांगायला लागले, क वरून नाही, क वरून ठीक आहे कारण परमात्मा, ख वरून काय हो म्हणजे असं तर तुम्हाला 12 खडी काढून आणा मी अभ्यास देते सगळ्या प्रत्येक अल्फाबेटमधून. म्हणजे एक आम्हा सांगतात की अमित गती आचार्यांचं कुठलं पुस्तक आहे, ममल पाहुड असं काहीतरी नाव आहे, तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी आचार्यांनी सगळ्या अल्फाबेट्सवरून आत्म्याकडे जाण्यासाठी शब्द सांगितले. मग कधी मिळालं तर वाचा ते ग्रंथ. मग
कुठलाही शब्द असू दे आपल्याला आत्मानुभूतीसाठी आलेला आहे तो. म्हणून तुम्हाला सुद्धा अशी वृत्ती म्हणजे अशी विशेषता ज्ञानामध्ये आहे. मग कुठलाही शब्द वाचा, अक्षर वाचा, अंक वाचा, त्याच्यातून जावा ना आत्म्यापर्यंत. ती कला प्रगट करा तर अवघड नाही. मग अम्मा काय सांगते, ह्या क मध्ये असणारी ही गॅप आणि ही गॅप ही सुद्धा काय सांगते, हा म्हणजे तुम्ही काय करताय, एका ज्ञानपर्यायानंतर दुसरी ज्ञानपर्याय, एका विषयानंतर दुसरा विषय ग्रहण करताय, तर त्याच्यामध्ये श्वास घेता का नाही, 2 श्वासामध्ये पण अंतर असतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अनुभूती घेऊ शकता. म्हणजे इतका अल्प काळ असेल तरी सुद्धा तो अनुभूतीसाठी उपयोगी येऊ शकतो. मग तसंच म्हटलं, जेव्हा हे या अक्षराच्या मधल्या 2 गॅप आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं ती पोकळी, तर ती जागा सांगते की त्या अल्फाबेटला सुद्धा मी स्पर्श करत नाही, असं अस्पर्शी पद आहे माझं. किंवा त्याच्याद्वारे जरी अक्षर बनले तरी सुद्धा ते अक्षर म्हणजे मी नाही आहे, किंवा ते जे बॉर्डर्स आहेत ते बॉर्डर्स म्हणजे सुद्धा मला स्पर्श करणारे नाही आहेत. मग त्याच्यातली ती गॅप सुद्धा सांगते की अनुभूती घ्या. हे झालं एका बीजावरून. आता 2 लाईन आहेत काहीतरी, जसं काय 2 लाईन लिहावं लागतील मला त्यासाठी. सांगा 2 लाईन. मी शुद्ध आहे, मी एक आहे. आता ठीक आहे, हे चिंतन म्हणा किंवा हे जल्परूपाने तुमच्या समोर जरी वाक्य आली आहेत तरी सुद्धा शास्त्रामध्ये वाचत असताना कुठलेही असतील, एखादं भक्ती असेल, पूजन असेल, तर त्या 2 वाक्याच्या मध्ये काय आहे, गॅप आहे. ती गॅप पण काय सांगते, म्हणजे तुम्ही कुठलीही क्रिया करत असताना त्याच्यामध्ये त्या क्रियेतच अडकू नका, तर त्याच्यातून पुन्हा स्वतःकडे जावा. सारखं त्याच्यामध्ये मी जाणतोय ह्याची अनुभूती करा, तर तेच वेदन म्हणजे सम्यक दर्शन आहे. रीड बिटवीन द लाईन्स म्हणते आम्हा, बरोबर आहे. तर म्हणजे काय, हेच वाचत राहतोय आपण, ह्याच्यामधलं वाचतच नाहीये. मी शुद्ध आहे समजलं का आपल्याला. मग हे शब्द समजायचं नाहीये, त्यातला भाव समजायचा आहे, म्हणून तर ते मध्ये गॅप ठेवली आहे तुम्हाला. आपण त्या गॅपमध्ये पण भरून टाकतो आपलं सगळं ज्ञान. कसं, विकल्पात्मक ज्ञान. म्हणून दोन्ही अक्षराच्या, 2 वाक्याच्या, 2 पदाच्या मध्ये सगळीकडे गॅप आहे, तर तिथं त्या सगळ्या काय म्हणायचं, सगळ्याचा भाव हाच आहे की विकल्प करताय ना, थोडंसं निर्विकल्प व्हा. या सगळ्यातून तुम्ही विकल्पात जायला लागलाय, तर मध्ये ती गॅप सांगतेय थोडंसं विकल्प थांबवा आणि जाणा. मग त्यासाठी मी ती गाथा दाखवत होते. समयसारमध्ये कितवी गाथा होईल बाकी, 203 आहे का 204 आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये, 203 गाथेच्या पुढं सांगितलंय एक कलश आलाय, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय घेतलंय, 203 नंबरची गाथा आहे, त्या गाथेचा पण भाव वाचते मी, म्हणजे एकदा गाथा म्हणू. किम नाम तत्पदम, त्या पदाचं नाव काय आहे, असं शंकाकारांनी विचारलंय. आगे पूछते हैं कि वह पद क्या कहाँ है, उसका उत्तर देते हैं आदम निदव भावे अपदे मोत्तूण गिण्णत हणियदम स्थिरमेघमिमं भावम उवलभ्यंतं सहावेण. म्हणजे काय, आत्मा में परनिमित्त से हुए अपद रूप द्रव्य भाव रूप सभी भावों को छोड़कर निश्चित स्थिर एक स्वभाव से ही ग्रहण होने योग्य इस प्रत्यक्ष अनुभव गोचर चैतन्य मात्र भाव को हे भव्य
तू जैसा है वैसा ग्रहण कर, वही अपना पद है. कोण पद आहे? आपलं चैतन्य जो चैतन्य स्वरूप आत्मा आहे, जो की स्थिर आहे. अपदरहित आहे. अपद म्हणजेच काय? जे काय आपले हे बाह्य विकल्प विभाव परिणाम आहे, तर त्या सर्व भावांनी मुक्त असं ते स्थिर एक स्वभावाला, तोच माझ्यासाठी ग्राही आहे, तोच अनुभव गोचर आहे, तोच चैतन्य मात्र भाव म्हणजे माझं पद आहे. तर याच्यामध्ये त्यांनी त्यासाठी काय सांगितलं वाचते परत अजून. निश्चय से इस भगवान आत्मा में द्रव्य भाव रूप बहुत भाव दिखते हैं, उनमें कोई तो उस आत्मा के स्वभाव से रहित है, वे अनिश्चित अवस्था रूप है, क्षणिक है, व्यभिचारी है, ऐसे भाव है. वे सभी अस्थायी है, जिनका ठहरने का स्वभाव नहीं है. इसलिए ठहरने वाले आत्मा के ठहरने का स्थान होने के योग्य नहीं है. ज्याचं स्वतःचं शाश्वती नाही आहे, त्याच्या आश्रयाला तुम्ही गेला तर काय मिळणार? अशांतीच मिळणार, कारण अस्थिरता आहे तिथं. जिथं अस्थिरता आहे तिथं अशांती असतेच. का? सिद्ध करून दाखवा. जिथं अस्थिरता असते तिथं अशांती असते. कसं? बरोबर आहे का चुकीचं आहे वाक्य? कसं सिद्ध करा? उदाहरण पंडितजी. अस्थिरता आहे तिथं अशांती कसं? आहे. म्हणजे आता समजा नोकरी तरी आपल्याला पाहिजे असते, हां. उदाहरणार्थ व्यवहारात, हम्म. तर जी परमनंट नोकरी भलेही कमी पगाराची असेल तरी ती आपण मान्य करतो. म्हणजे जास्त पैसे देणारे असेल पण ती जर परमनंट बरोबर. नाही तर मग महाराजींचं उदाहरण आहे, तर ते सांगायचे ना की जिथं तुम्हाला कमी पगार मिळणार आहे पण काय म्हणतात परमनंट जॉब आहे, आणि एखादा टेम्पररी जॉब आहे तिथं तुम्हाला महिन्याला त्यापेक्षा दुप्पट पगार मिळणार आहे, कुठली नोकरी करणार? इथं कशी लावली नोकरी तुम्हाला? मग जी नोकरी आपल्याला शाश्वतता दाखवते ती भलेही कमी वेतन देईल, कमी प्रॉफिट देईल, तरी सुद्धा तिथं आपण त्याला प्रेफरन्स देतो. कशासाठी? कारण थोड्या पगाराची 4 दिवस कमवणार आणि परत सोडून देणार तर भविष्य काय, म्हणून तिथं शाश्वतता बघतोय. तर त्यासाठीच सांगितलं जिथं अस्थिरता आहे तिथं शांती आहे. थोडक्यात तुम्ही जी काय वस्तू आणता घरी, खरेदी करून आणली आपण, तर ती वस्तू जर अस्थायी असेल तर, अस्थिर असेल तर, कळलं तुम्हाला? समजा तिथं खरेदी करतानाच डेलिकेट आहे बरं का, फुटली बिटली तर आम्हाला माहीत नाही, तुम्ही काय करता? खरेदी करतानाच मागं सरकतो आपण, नको आम्हाला ड्युरेबिलिटी बघायची आहे त्याची, जे जास्त काळपर्यंत चालेल अशीच आपण वस्तू जाऊन त्या बाजारातून निवडतो. मग मागं उद्देश काय आहे? त्याच्याद्वारे सुख मिळावं, शांती मिळावी, काहीतरी आपण त्याचा अनुभव घ्यावा, भोग घ्यावा, हेच असते भाव. म्हणून जी अस्थायी अस्थिर गोष्ट आहे ती नियमाने अशांतीला देणारी असते. मग आपले जे भाव आहेत ते तरी कुठं स्थायी आहेत? ते सुद्धा अस्थिर आहेत, क्षणिक आहेत. मग त्याच्यामधून आपण किती आनंद मानणार? म्हणून मी आज काय ऐकलं माहिती का? त्यांनी सांगितलेलं की रौद्र ध्यान असतं, आर्त रौद्र ध्यान. रौद्र ध्यानाचे 4 भेद आहेत की नाही? कुठले? हिंसानंदी, मृषानंदी, चौर्यानंदी आणि परिग्रहानंदी. हे 4 ध्यान म्हणजे आनंद दाखवलाय ना त्यांनी त्याच्या मागं. तर हे संक्लेश आहेत का विशुद्धी आहे? संक्लेश. आनंदाचा अनुभव आहे, पण संक्लेश आहे. मग तिथं सांगायला लागले त्यांनी की भलेही तुम्हाला आनंद होतोय त्याच्यामध्ये, पण तिथं हे भाव वासनाच नाही की हे संक्लेश करतोय आपण. एखादं परिग्रह आनंद घरी आणून ठेवलं एवढं मोठं सामान, आणि खूप आनंद झाला का बरं? अनएक्सपेक्टेड आणून ठेवलंय, मागितलंच नव्हतं बायकोनी तर नवऱ्याने आणून ठेवलं. किती छान नवरा आहे. मग इतकं सगळं परिग्रह घरात आणून ठेवलंय म्हणल्यावर बायको काय झाली सांगा? संक्लेशी झाली का विशुद्धी झाली तिची? मग ते जर म्हटलं आपण की हिचं संक्लेश आहे तर नवरा काय करेल? म्हणाले सगळं आत्ताच्या आता परत देऊन टाकतो, नाहीतर परत कधी आणणारच नाही. म्हणजे तिथं त्यांना सांगायचं होतं काय की रौद्र ध्यानाला संक्लेश म्हणतात हे आपण विसरून गेलोय, आणि म्हणून त्या रौद्र ध्यानातच परत परत अडकतोय.
कशासाठी सांगत होते? हा, म्हणजे हेच की ते अस्थिर आहे. रौद्र ध्यान सुद्धा तुम्हाला ते परिग्रह आणलाय, गोळा केलाय, त्याच्यामध्ये भाव काय आहेत? हे माझ्याजवळच राहणार, आता नित्य राहणार. मग त्याच्यामध्ये आपण आनंद बघतोय, शांती बघतोय, आणि त्याच्यामुळे सांगितलं तिथं नियमाने दुःखाला प्राप्त होतो. म्हणून जी अस्थिर गोष्ट असते ती तुम्हाला शाश्वत आनंद देऊ शकणार नहीं। इस कारण वे अपद स्वरूप है और जो भाव आत्म स्वभाव से तो ग्रहण में आता है तथा सदा निश्चित रहता है, एक है, नित्य है, अव्यभिचारी है, ऐसा एक चैतन्य मात्र ज्ञान भाव है, सो आप स्थायी भाव स्वरूप है, सदा विद्यमान पाया जाता है, वह ही स्थित होने वाले आत्मा का ठहरने का स्थान होने योग्य है। इसीलिए यह भाव पदभूत है। इस कारण सभी अस्थायी भावों को छोड़कर स्थायी भूत परमार्थ रस रूप से स्वाद में आता हुआ यह ज्ञान है, वही आस्वादन करने योग्य है। भाव काय? सगळ्यातून एका आत्मपदाला ग्रहण करा तर सगळे अपद आपल्यापासून दूर जाणार आहेत, त्यांना सोडावं लागणार नाही, कुठं जाऊन विसर्जन करावं लागणार नाही, काय नाही। कसं सुटणार ते? सहजतेने, कारण एक विषय धरला की दुसरा विषय तिथं सहज सुटतो आपला। पूर्व वर्णादि गुणस्थानात भाव कहे थे, वे सभी आत्मा में अनियत, अनेक, क्षणिक, व्यभिचारी ऐसे भाव है, वे आत्मा के पद नहीं है। तुमचं पद कुठं आहे? तुम्ही तुमचं स्थान कुठं मानता? कुठं शरण मानता? आपलं घर शरण मानतोय, किंवा कुठेतरी सांगितलं कोणीतरी व्यक्ती शरण मानतोय, कुठलं तरी परिग्रह शरण मानतोय, पण ते शरण आहे का? ते पद आहे का तुमचं? असेल तर शाश्वत राहावा बघू त्याच पदामध्ये। मग कुठलं विशेष पद बाहेर मिळालंय, कुठला मंत्री वगैरे झालो, हे पद सुद्धा म्हणजे मग ज्याला ते पद सोडायचं नाहीये ना, किंवा त्याच्यामध्ये शाश्वत राहायचंय, ते स्थान वाटतं ना, त्याची दुर्गती कशी होती बघा। की एक मनुष्य होता आणि तो त्यांनी खूप कष्ट करून धन कमवलं, धन कमवलं, सगळं शेती वाडी होती तिचं परिग्रह वाढवला, सगळं सुखशाली झाली, मुलं, परिवार सगळं एकदम धनिक कुटुंबाप्रमाणे तो राहू लागला। आता त्याला एवढा आनंद की आपल्याला इतका पैसा मिळालाय, पण त्याच्यामध्ये काय झालं? आर्त रौद्र ध्यानाने, रौद्र ध्यान आहे ना, परिग्रह साठवला आणि त्याचा आनंद मानतोय, त्या ध्यानामध्ये ते माझं आणि ते माझ्याजवळ शाश्वत राहणार ह्या परिणामात मेला, आणि त्याच धनावर साप होऊन जन्मला। का बरं? कारण ते स्थान मानलं ना स्वतःचं त्यांनी, आणि मग हे स्थान माझं सुटूच नाही ही भावना। म्हणून तुम्ही पण जर कधी असं विचार केला असेल की आपल्याला हे घर कधी सुटू नये, हे लोक कधी सुटू नये, तर परत परत त्यांच्याच ठिकाणी जन्ममरण करत राहणार। नको रे बाबा, असला नवरा नको, पोरं नको, संसार नको। कोणी दोषी आहे म्हणून नाही, तर आपल्याला पुन्हा या दुःखात अडकायचं नाही म्हणून नको, म्हणून ज्ञानपूर्वक सोडा। तर तो साप होऊन जन्मला तिथं त्या धनावर, आणि काय म्हणतोय? माझं धन। आता त्या धनाचा त्याला किती उपयोग? तरी सुद्धा संस्कार पडलेत ना, की हे परिग्रह माझा म्हणल्यावर त्याच्यावरच अडकला बसला। परत ते पोरं आले आणि बघितलं तर साप म्हणल्यावर त्याला उचलून बाहेर टाकले, आणि मग त्याला त्याच संक्लेशात मेला, आपल्याला आपल्या धनापासून वेगळं केलं म्हणून। परत मरून तिथं कुत्रा होऊन जन्मला त्याच्याच घरात, आणि मग राखण करतोय, त्या शेताची राखण करतोय, धनाची राखण करतोय, पोरं, कुटुंब, परिवार सगळ्याचं तिथं मी निगा राखतो, हे माझं। म्हणजे पद कसं मानलं आपण? त्या परिग्रहाला मानलं की हे माझं स्थान, आणि त्यामुळं तो ते सोडायला तयार नाही, पुन्हा मरून तिथंच तो जन्मत राहिला, बैल झाला आणि ते शेती नांगरू लागला, पुन्हा मरून तिथंच त्या घरातच काहीतरी रूपाने जन्मला, असं सांगितलं। मग तुम्ही सुद्धा ज्या भावाशी, ज्या गोष्टीशी जोडले जाता ना भावनापूर्वक, तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही म्हटलं ना, त्या मुनींना शपकाची संलेखना चालू होती आणि कोणीतरी आणून ते खरबूज चढवलं होतं, आणि त्या वासानी भाव फक्त काय झाले? गोड किंवा ते खावं, तेवढ्या परिणामात मरण झालं, आणि त्या खरबुजाला आपलं पद बनवलं।
त्याच्यात जाऊन आळीहून जन्मले. किती विचित्रता. म्हणजे कुठं ते मुनित्व होतं, फळ काय किती उत्कृष्ट मिळणार होतं, पण परिणाम असे केले की ते माझं स्थान किंवा ते हवं एवढ्या विचारांनी ते त्याच्यामध्ये आळीहून जन्मले. आता लोकांना काय कळणार, मुनी होते, चांगली संलेखना साधली, तुम्हाला काय कळणार आहे त्यांचे परिणाम काय होते आणि कुठला भाव मिळालाय. मग असंच सांगितलं म्हणून आपण आपलं पद सुद्धा बाहेर शोधतोय, बाहेर आनंद मानतोय, बाहेर शरण मानतोय, पण बाहेर कोणतंही स्थान आपलं स्वपद नाही. म्हणून त्यांनी पुढे घेतलंय. कुठलं पद आहे तुमचं? एकमेव हि तत्स्वाद्यं विपदामपदं पदम् अपदान्येव भासन्ते पदान्यन्यानि यत्पुरः. वही एक पद आस्वादन करने योग्य है जो आपदाओं का पद नहीं है, अर्थात जिस पद में कोई भी आपदा प्रवेश नहीं कर सकती, जिसके आगे अन्य सभी पद अपद प्रतिभासित होते हैं. यानी एक ज्ञान ही आत्मा का पद है, इसमें कुछ भी आपदा नहीं है, इसके आगे अन्य सभी पद आपदा स्वरूप यानी आकुलतामय अपद भासते है. कुठलं तुमचं पद आहे आणि कुठलं अपद आहे? जे जे अपद आहे त्याच्यामध्ये आपदा आहे. काय म्हणले सांग? म्हणजे काय? कुठल्या अपदाला तुम्ही स्थान बनवायला गेला स्वतःचं तर समजून घ्या तुमच्यावर आपत्ती येणारच आहे 100%. जसं म्हणलं की ती गाडी होती, त्यांना गाडी नवीन मिळाली होती एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला म्हणल्यावर त्याच्यात बसून निघाले होते, पण ते आपलं पद नाही आहे हे विसरून गेले आणि त्याच्यामध्ये आश्वस्त होऊन बसले आणि त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. काय झालं पुढं? किती ते पद राहिलं तुमचं, म्हणजे उलट तिथं नुकसान झालं. का बरं? तर शाश्वत पदाला सोडलं किंवा आपलं जे स्वपद होतं त्याला सोडलं आणि बाहेरच्या त्या पदाला शरण मानली, म्हणून नवीन वस्तू आणली घरामध्ये. तर एवढं समजून घ्या आपले संक्लेश झालेलेच आहेत, कुठलीही वस्तू असू देत ती. त्याच्या निमित्तामध्ये संक्लेशाची उत्पत्ती होते आणि संक्लेश नियमाने दुःख फलरूप असतात. तर त्याच्यामध्ये अजून तुम्ही वाचून काढा पुढं, त्यांनी सगळं घटवलंय की त्या एका पदाच्या प्राप्तीमध्ये काय काय लाभ होतो. पदाची प्राप्ती होते, भ्रांतीचा नाश होतो, आश्रव बंद थांबतात, समरपूर्वक निर्जरा होते, मोक्ष होतो. हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये घटवून सांगितलंय. तर हे खरं वास्तविक पद आहे आपलं आणि त्याला जो प्राप्त झाला त्याला ही रुद्धी ही बुद्धी प्राप्त झालेलीच आहे. आपल्याकडे कुठली बुद्धी आहे? पदानुसारिणी बुद्धिरुद्धी आहेच. ज्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आहे असा तो जीव रुद्धिधारी आहे असं सांगितलं. आणि जो अशा काय म्हणायचं बुद्धीचा विकास करणारा आहे, जो की आपल्या साधनेचा वृद्धिंगत करणारा आहे, तर त्याला नियमाने सुखाची प्राप्ती असतेच. त्याच्या ठिकाणी दुःख नसतं, दुःखाचा अनुभव तो करत नाही. म्हणून आपली वाटचाल कुठं असायला पाहिजे? सतत अग्रेसर, पुढं पुढं असायला पाहिजे. आपण मागं बघत राहिलो किंवा संकटांना घाबरत राहिलो तर उद्धार करू शकणार नाही. जसं सांगितलं की 2 मित्र होते आणि ते व्यापारासाठी म्हणून अन्य परगावी जाणार होते, कारण त्यांना त्या गावामध्ये इतकं धन मिळत नव्हतं, कुटुंब चालत नव्हतं, त्यांच्या गरजा पुरत नव्हत्या. मग त्या दोघांनी ठरवलं आणि म्हणले की आपण परगावी जाऊन बघू धंदा करून, तिथं मिळतंय का काय. मग ते ठरवले आणि एक दिवस ठरला आणि दोघं निघाले आणि गावाच्या बाहेर जायचं तर बरोबर गावाची वेळ संपली की नदी होती आणि ती नदी काय म्हणायचं त्याचं पात्र मोठं होतं त्या तीरी जायसाठी, पण त्या नदीवर कोणीच असं साधन नव्हतं की नेऊन त्या साईडला सोडेल. आणि नेमकं सांगितलं की ते दिवस होते नोव्हेंबर-डिसेंबरचे आणि त्यामुळं ते पाणी तिथलं गोठून बर्फ झालं होतं सगळं त्या नदीचं पाणी, आणि त्यामुळं तर कोणीच त्या नदीवर असं नव्हतं की जाऊन त्यांना मदत करेल की सोडेल त्या साईडला वगैरे. मग त्यावेळेस त्यांनी
खूप प्रयत्न केले, विचार केला काय करायचं, कोण मदत करतात का बघितलं, पण कोणच नाही म्हणल्यावर चल म्हणला एक मित्र, आता परत जो कसं जाणार आहे, ह्याच्यावरनं जाणं काही शक्य नाही आहे. मग तो पहिला मित्र म्हणतो की नाही, आपण इथंपर्यंत आलोय तर निश्चय केलाय तर प्रयत्न करून बघू, आपण पुढं जाऊ. तो म्हटला आपण ह्याच्यावरनं चालत जाऊ शकतो, बर्फच झालंय ना, गट टाईम म्हणल्यावर जाऊ शकतो. हो म्हणतात, सोडू का तुम्हाला? मग तिथं ते म्हणला दुसरा मित्र, नाही नाही, कसं इतकी रिस्क घ्यायची काय गरज आहे का म्हणला, कारण ते बर्फाची लेअर किती शक्ती आहे त्याच्यात तुला काय माहिती आहे, पाय ठेवला खाली गेलास तर. म्हणला नको. मग तो म्हणला ट्राय तर करून बघू ना, जाऊ शकतो का नाही. म्हणला नाही, ते बर्फ आहे, तू पाय ठेवलास तरी स्लिप होशील, पडशील आणि कुठं काय लागलं खुपलं काय करायचंय. म्हणला नको. मग हा ऐकला नाही पहिला मित्र आणि काय म्हणला, मी चाललो, तू ये. आणि पहिला निघाला, 4 पावलं गेला की नाही पडला. हा मागून ओरडला लगेच, काय बघ मी सांगितलं होतं की नाही, पडणार, काहीतरी लागणार, जाऊ नकोस, परत ये. मग परत तो पहिला मित्र काय म्हणतो, नाही मी ट्राय करतो. पुन्हा उठला तो, पुन्हा चालायला लागलाय तर पुन्हा पाय घसरला, पडला. अव्वा लागलं काय. म्हणजे लागण्याची भीती कमी, पण ते कुठं जर ती बर्फाचं लेअर फुटली, खाली पाणी असेल तर ते नदीत आतच जाणार तो मनुष्य. त्यामुळं हा मागचा अडवतोय की तू पुढं जाऊ नकोस. मग तरी पण हा पुन्हा उठला आणि आता त्याला एक जजमेंट यायला लागलं ना, कसं चालायला पाहिजे किंवा पडेल म्हणलं तर कसं सावरायला पाहिजे, असं एक तो सगळा अंदाज घेत घेत पुढं सरकायला लागलाय. आणि मग त्यावेळेस तिथं हा मागून ओरडतोय, तू खूप पुढं चाललायस, परत मागं येता येणार नाही तुला, तू आत्ताच ये परत. पण हा आपलं काय म्हणायचं, एक प्रयत्न चालू ठेवत हळूहळू आपलं रस्ता नापत पुढं सरकतोय तो. आणि ॲट लास्ट तो जाऊन त्या तिरी पोचला. आणि पोचल्यावर काय केलं त्यांनी, त्या मित्राला हाक मारली, बघ मी आलो, तू पण ये, तू पण येऊ शकतोस. मग त्यावेळेस तो मित्र म्हणला, तू जाऊ शकलास पण माझ्याच्यानी काही शक्य नाही, मी काही येणार नाही. मग हा म्हणतोय, मी तुला रस्ता दाखवलाय, तुला सगळी ट्रिक दाखवली आहे, कसं यायला पाहिजे, कसं तुला सांभाळायला पाहिजे स्वतःला, सगळं तू माझं बघितलंयस तर तसंच ये, प्रयत्न कर, तुला येता येणार. तो म्हणला तुला शक्य झालंय पण मला काय ते शक्य होईल असं वाटत नाही. मग त्यावेळेस त्या मित्रांनी छान वाक्य सांगितली 2, की तो म्हणाला तुला शक्य नाही असं नाही आहे, पण शक्य होणार नाही हे भाव तुला अडवत आहेत, त्यामुळं तू त्या भावांना सोडलास तरच पुरुषार्थ करू शकशील, प्रयत्न करू शकशील आणि पुढं होशील. नाहीतर मग त्याच्यामध्येच अडकलास तर म्हणजे परिणाम तुझे बाधक आहे, तुझी शक्ती नाही आहे असं नाही आहे शरीरामध्ये, तर तू त्या परिणामांमुळं मागं सरकतोयस आणि त्यामुळं तुझं काय विकास होणार नाही. आणि मग हा गेला घरी, हा गेला पुढच्या गावी. तुम्ही कुठं जाता? म्हणजे पद ह्याच्यासाठी सांगत होते, पद कुठं आहे आणि अपद कुठं आहे. मग जिथं पद आहे तिकडं विकास करा, तिकडं जरा वाटचाल करा तर मिळणार आहे. भलेही त्यात संकट येतील, घसरून पडाल अनेक वेळा, म्हणून सोडून देणं किती श्रेयस्कर. म्हणून त्याच्यामध्ये प्रयत्नरत राहावा तर अनेक संकटातून पार पडून तुम्ही तुमच्या पदापर्यंत सहज पोहोचू शकता. मग दुःख नको असेल तर काय सांगितलं होतं, अपेक्षा करणं योग्य नाही. दुसरं आग्रह योग्य नाही. तिसरं आसक्ती, आसक्ती सांगितलं ना तिसरं. सांगा बघू आता आसक्तीबद्दल काय काय उदाहरण सांगितलं होतं काल परवा. हे सांगितलं ना तिन्हीमध्ये घटवलेलं एकच, की जसं तुम्ही दुकानात बसलाय आणि दुकानात बसल्यावर तिथं तुम्ही गिऱ्हाईक यावं ही अपेक्षा करता का नाही. धंदा करणारे म्हणल्यावर अपेक्षा आपल्याला भरपूर धन मिळावं यावेळेस किंवा भरपूर गिऱ्हाईक व्हावं, काय सीझन चालावं व्यवस्थित, असं वगैरे सगळे ते अपेक्षा आहेत ना तुमच्या. अपेक्षा आहेत तिथंपर्यंत ठीक होतं. त्या पुढं काय झाला, आग्रह झाला की यायलाच पाहिजे, एवढं गिऱ्हाईक व्हायलाच पाहिजे, दुकानच बंद करायचं नाही, नाही तर अशी एकेकांची प्रवृत्ती असते. म्हणजे 10 पर्यंत दुकान उघडं असेल तर
ठीक आहे, पण जर आज तेवढं गिरायकच झालं नाही म्हणलं तर लोक 11-12 कधी पण मग चालू ठेवतात. आणि कधी आता काय तेच की मग आता सगळ्या याच्यामध्ये ऐकलो की एक भांडेवाले आहेत माझ्यासमोर बसले नाही आहेत बहुतेक, तर ते म्हणले आमच्याकडचं गिरायक 10:30 पर्यंत थांबतच नाही आणि ह्यांनी त्यामुळे दुकान 11 पर्यंत बंदच करत नाही. किती काय म्हणायचं पुरुषार्थी. त्यांना म्हणलं स्वाध्याय ध्यानाला वेळ कधी मिळायचं मग, असं हे म्हणलं आता ऐकत जावा जरा मिळतंय. ते म्हणले 10:30 पर्यंत गिरायक सोडत नाही आम्ही, आणि तुम्ही कसं. म्हणजे इतकी आसक्ती त्याच्यामध्ये. आता काय झालं, आग्रह होता की एवढं व्हायलाच पाहिजे, ही झालं तर आग्रह. त्याच्या पुढं सांगितलं येतंय म्हणल्यावर तर तेवढं धन, आसक्ती. त्याच्यामध्ये आता जीव काय नाही ना, काय झालं, आसक्ती वाढत चालली. एक ॲम्बिशन ठरवलं होतं की आज एका दिवसामध्ये किती लाख रुपये पैसा मिळावा. आता आसक्ती कशी वाढत चालली, कारण टर्नओव्हर वाढतंय म्हणल्यावर पुढं सरकताना आसक्ती वाढत जायला लागली. आणि मग अशा आसक्तीच्या निमित्तामध्ये तो जीव पुन्हा अजून हैराण होतो. मग सांगितलं होतं उदाहरण काय, रावणाच्या जीवाने काय केलं होतं, सीतेची अपेक्षा केली पहिल्यांदा, पुढं आग्रह केला की ती मला मिळायलाच पाहिजे. मग मंदोदरीने सांगितलं ना की मी तसं रूप घेते, तुम्ही का तिची अपेक्षा करत आहे. तो म्हणाला नाही मला ती मिळायलाच पाहिजे. हा झाला आग्रह. आणि मग आग्रहाच्या पुढं सांगितलं, ती म्हणाली की तिच्यासारखं मी रूप केले तर तुम्हाला का नाही मग माझ्यामध्ये रमत तुम्ही. मग तो म्हणाला काय, म्हणजे तिथं कारण काय आणलं होतं, तिच्याशी जुडलेली आसक्ती. ती हवीच, ही आसक्तीचे परिणाम त्याला नरकाला नेले. रावणाचा आग्रह नव्हता पण सीताविषयी आसक्ती होती. मंदोदरी म्हणाली तिच्यात काय आहे, मी तसे रूप घेते पण आसक्ती कशी सुटणार. जरी तू तशी रूप घेतलीस तरी सुद्धा भाव राहणार ना की ती तू नाही आहेस, आणि त्यामुळं त्या आसक्तीचं तो सेवन करू शकणार नाही, तो पोषण करू शकणार नाही. आणि ती आसक्ती नियमाने त्याला. आणि एक छान उदाहरण सांगितलं होतं की एखादा डिश खातोय आपण, एखादा पदार्थ खातोय, तो पदार्थ आपल्याला जसा पाहिजे तसा पाहिजे बरं का. त्यात काय कमी असेल, थंड असेल, गोड झाला आणि तिखट झाला, असं काय असेल तर आवडत नाही आपल्याला. म्हणजे काय झालं, एक उदाहरण, एक सामान्य उदाहरण की तुम्हाला चहा प्यायला आवडते का हो? नाही आवडत. दूध प्यायला आवडतंय? काहीच नाही का? हां, मग तिथं काय म्हणलं, एखाद्याला चहा प्यायला आवडतो तर गरम गरम असं फुरक्या मारत, काय म्हणतात ते, थंडगार चहा नाही आवडत. मग म्हणले गरम चहा पिताना आसक्ती असते. ते कसं पाहिजे तसं मिळालं म्हणल्यावर किती आनंद भोगत त्याला स्वाद घेतोय. आणि तेच थंडगार दिला तर चहाच आहे ना तो पण, मग का तेवढा आनंद आला नाही त्याच्यामध्ये, कारण ती आसक्ती नव्हती. किंवा आपण बनवलेली एखादी भाजी असेल तर विजू काकी मस्त झाली म्हणल्यावर कसं खातोय, आसक्तीने खातोय. आणि ते दुसऱ्याने केली, ठीक आहे तीच भाजी आहे तसंच झाली आहे पण ती आसक्ती नसती. मग आसक्ती दुःखाचं कारण आहे हो. दुसऱ्यांनी करू दे नाही तर आपण करू देत, पण त्याच्या मागं जी आसक्ती आहे ती आपल्याला नरकाला नेणारी आहे. म्हणून त्यांनी अशा अनेक उदाहरणं सांगितले. तर त्यामध्ये आपण आपल्यामध्ये टॅली करा की जर मी अपेक्षा करतोय तर दुःखी होतोय, मग ह्याच्या पुढच्या सगळ्या स्टेप्समध्ये दुःखाची इंटेन्सिटी वाढत जातीये. जेव्हा अपेक्षापेक्षा आग्रह केला तिथे दुःख वाढणार आहे. अपेक्षांपेक्षा पुढं आसक्तीचं दुःख जास्त असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सोडू शकणार नाही ती वस्तू. म्हणून सांगितलं स्वतःला रोका. आता ज्ञान झालंय तर तोडा विषयांना, जाऊ देत पर्पजफुली तोडा, तर तिथं थोडंसं ज्ञानाची एकाग्रता वाढेल आणि आपल्याला ध्यानाला विषय मिळेल. नाही तर जेवढा परिग्रह वाढवणार, जेवढी आसक्ती वाढवणार, तेवढं सांगितलं आपले विकल्प वाढत जाणार. मग निर्विकल्पता कशी मिळणार, म्हणून निर्विकल्प भाव हो जाणं हा ध्रुव आत्मा आसक्तीने शून्य आहे. हा मी आत्मा परद्रव्यावर जगणारा नाहीच.
पराची अपेक्षा करणे हा माझा स्वभाव नाही, गुणधर्म नाही. स्वतःचे पद जाणा, त्यालाच शरण जा. तेच खरे आश्रयस्थान आहे, अभयस्थान आहे. ध्रुवपद स्वरूपोऽहम् अभयस्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सौवसाहो.